नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. जयदेव आणि रामदास अंगणातल्या खाटेवर बसले होते. जयदेव म्हणाला, रामदास, आपण चौघांनी एकत्र पाहायला हवं होतं, पण दंडीनं एकनाथच्या आईवडिलांचा प्राण घ्यायची स्पष्ट शब्दात धमकी दिली होती. एकनाथला एक क्षणभर तरी चैन पडलं असतं का? नाहीतर मग आपण चौघांनी तरी त्याच्या घरी जायला हवं होतं. इतकी काळजी नको करूस रे. गुरुजी काही कच्चे नाहीत आणि एकनाथ तर अगदी असामान्य मुलगा आहे. ते दोघं नक्कीच त्याला पुरवून उरतील. त्यांना आलेल्याला 2 तास झाले होते. नुकतेच 9 वाजत होते. अजून सर्व रात्र जायची होती. सेकंदभर तरी झोप येईल का याची शंका होती. जयदेवची मान एकदम वर आली. तो लक्ष देऊन ऐकत होता. ते बघ, ऐकलंस? कोणीतरी बाहेरच्या दारावर थापा मारतंय. तो उठताच रामदासनं त्याला अडवला. जय, आता रात्रीनंतर कोणालाही दार उघडायचं नाही. बाहेरून अस्पष्ट हाका आल्या. जयदेव, डॉक्टर जैन, मी एकनाथ आहे. दार उघडा लवकर. नाथाचा आवाज. जयदेव दाराकडे जात म्हणाला, जय, तो कोणालाही फसवू शकतो. आपण पाहू तरी, आपण त्याला काही आत बोलवणार नाही. ते दोघं वाड्याच्या दाराकडे आले. बाहेरून थापा व हाका येतच होत्या. जयदेवनं अडसर सरकवला, मोठी कडी काढली आणि दरवाजा एकदम उघडला. दारावर टेकलेला एकनाथ एकदम आत कोसळला. तो हुंदके देऊन देऊन रडत होता. जयदेवनं हातातली माळ त्याच्या अंगावर टाकली. काहीही झालं नाही. रामदासनं खाली वाकून त्याची मान पाहिली. कोठेही खुणा नव्हत्या. हुंदके देत देत तो धापा टाकत म्हणाला, दंडीनं माझे बाबा दोघांचा जीव घेतला. माझ्या घरात. तो मोठ्यानं रडायला लागला. शेवटी तो फक्त 12 वर्षांचा तर होता. त्यानं त्यांची डोके एकमेकांवर आपटली आणि मग मला धरलं. नाथा, गुरुजी कुठे आहेत? त्यानं मला धरलं. तो गुरुजींना म्हणत होता, तुम्ही माळ आणि तीर्थ टाकून द्या तर मी एकनाथला सोडतो. गुरुजी म्हणाले, आधी त्याला सोड. त्याने मला सोडताच मी धावत इथं आलो. आणि गुरुजी? मला माहीत नाही. तो निराश, हताश, रडवेल्या आवाजात म्हणाला. जयदेवनं त्याला जवळ घेताच तो त्याच्या छातीला घट्ट बिलगला आणि मग त्या पोरक्या जीवाच्या दुःखाला वाट फुटली. त्याचा असह्य दुःखाचा कळ ओसरेपर्यंत जयदेव त्याला थोपटत होता. सांत्वनाला शब्दच नव्हते. म्हणजे गुरुजी पण गेले? रामदास म्हणाला. नाही तर एव्हापर्यंत ते इथं पोचायलाच हवे होते. जड हातानं त्यानं दरवाजा लावला, कडी लावली, अडसर सरकवला. केरकर गुरुजी अंधारातून चाललेले होते. आपण असे किती वेळ रस्त्यावरून चालत आहोत याची त्यांना कल्पना नव्हती. पायांना वाट फुटेल तिकडे ते चालले होते. रस्ते पार रिकामे होते. दारं खिडक्या बंद होती. लोकांना कारण माहीत नसेल, पण लोक भ्यायले होते. दुर्गापूरमध्ये काहीतरी अनोखं, धोक्याचं आलं आहे एवढी त्यांना कल्पना आली होती. ते सर्व बंद दारामागे होते. गुरुजी पेठेच्या चौकात आले आणि थांबले. एक रस्ता चौकातून पुढं गेला होता आणि एक नाईकांच्या हवेलीकडे गेला होता. हे त्यांचं गाव. वयाची सर्व 70 वर्ष याच गावात गेली होती. कधी बरे दिवस, कधी वाईट दिवस, पण आता सर्व संपलं होतं. ते मानवी समाजापासून अलग झाले होते. त्यांच्या धन्याचा त्यांच्यावर शिक्का होता. त्यांना कशाचीही भीती नव्हती. हसायचं की रडायचं, त्यांच्या तोंडून आवाज आला. तो बेसूर होता. आणि मग दशकांच्या सवयीनं त्यांची पावलं घराकडे वळली. त्यांना माहीत होतं, घरात जयदेव असेल, रामदास असेल, कदाचित एकनाथही असेल. पण तिथंच त्यांचे देवही होते. गारेची शाळुंका होती, चांदीचा बाळकृष्ण होता, संगमरवरी गणेश होता,
बाण होता, पत्रा होता, शंख होता. इतकी वर्ष ते त्यांची पूजा करीत आले होते. त्या देवांजवळ करुणा भाकायचा त्यांना काही अधिकार नव्हता का? एकदा त्यांची श्रद्धा ढासळली होती, पण एकच संधी मागण्याचा त्यांना हक्क नव्हता का? एकच संधी फक्त. सरावानं ते बरोबर वाड्यापाशी पोहोचले. बाहेरचं दार बंद होतं. दारावर थाप मारण्यासाठी त्यांनी हात दाराकडे नेला. निळा प्रकाश लखलखला आणि गुरुजी जोरानं मागं फेकले गेले. रस्त्यावरच्या अणकुचीदार दगडांनी पाठीत शिनक आली आणि हात तर आगीत धरल्यासारखा, अंमलात बुडवल्यासारखा पेटला होता. आग, आग! त्यांनी हात मोठ्या कष्टानं डोळ्यांसमोर आणला. तो जळला होता, होरपळला होता, काळा ठिक्कर पडला होता. त्यांना या घरात प्रवेश नव्हता. त्यांच्या देवांनी त्यांना नाकारलं होतं. त्यांचं सर्व शरीर अमंगळ होतं, विटाळलं होतं, अस्पर्श्य होतं. त्यांचं अंग हिव भरल्यासारखं थरथर कापायला लागलं. गुरुजी चालत होते. आता जायला एकही ठिकाण राहिलं नव्हतं. सर्व चांगल्या जागा त्यांना बंद होत्या. 70 वर्ष पाण्यात मिळाली, फुकट. शरीरातली बारीक बारीक शिरातून स्त्रवणारा तो पापी काळा अर्क त्यांना जाणवत होता. सर्व शरीरभर तो पसरेल, शेवटी मेंदूपर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि मग विचारही थांबतील. मंगल अमंगल, पाप पुण्य, मानवी अघोरी, कशालाच काहीच अर्थ राहणार नाही. ते त्याचे पक्के गुलाम बनतील. त्याच्या निरोपावर रात्रीचे जातील. दिवसा कुठंतरी कडेकपारीत मातीच्या डिगाखाली लपून राहतील. कोणीतरी शोधून काढून छातीतून लाकडी भाला आरपार खुपसेपर्यंत. त्यांचा मानवी मेंदू त्या विषात बुडण्याआधीच त्यांना काहीतरी करायला हवं होतं. त्यांनी त्यांच्या देवाशी प्रतारणा होती, त्याची भरपाई आता करायला हवी होती. आणि आता एकच ठिकाण बाकी होतं. ते उतारावरून नदीच्या दिशेने निघाले. एका हाताला स्मशान होतं, मध्ये पूल होता, दुसऱ्या हाताला शंकराचं देऊळ होतं. पिंडीवर 24 तास अभिषेक चालू असे. चौथऱ्याच्या मागं गोमुखातून अभिषेकाचं पाणी येत असे. जळ पावलावर ते देवळाच्या पिछाडीस पोचले. कुंडाच्या काठावर एक क्षणभरच थांबले आणि घसा जाळणारे 4-5 शब्द त्यांनी उच्चारले. हर हर महादेव, शंभो, मला क्षमा कर. आणि मग ते सरळ त्या गोमुखाखाली बसले. वरून लाव्हा रस पडत होता, तप्त धातूचा रस पडत होता, दाहक जहरी आम्ल पडत होतं, शरीर होरपळत होतं, जळत होतं. पण क्षणभरातच सर्व वेदना थांबली. ती असह्य वेदनेने आलेली बेशुद्धी होती का शेवटी त्यांचा देव त्यांच्या भेटीला आला होता? दुसऱ्या सकाळी गुरुजींचं शव त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांचं सर्व शरीर लाल पडलेलं होतं आणि मानेजवळ 2 सर्पदंशासारख्या खुणा होत्या.